महान पाप घडल्यामुळे शिवाय धुंदुकारीला अपघाती मरणही आले होते आणि त्यामुळे तो पिशाच्य योनीत गेला. मात्र पिशाच्य झाल्यावर तो तिथेच म्हणजे त्याच्या घरातच राहिला आणि वायुरूप धरून दशदिशेला धावू लागला. थंडी, ऊन, पाऊस, वारा ह्यामुळे त्याला अत्यंत क्लेश सहन करावे लागत होते. शिवाय उपासमारीने तो पीडित झाला. त्याला पाणी सुद्धा मिळत नव्हते आणि आपल्या कर्माला दोष लावित तो अनंत यातना भोगत होता. इकडे काय झालं की गोकर्ण तीर्थयात्रेला गेला होता आणि त्याला तिकडेच ह्या धुंदुकारी गेल्याची बातमी कळली. तेव्हा आपला भाऊ आहे असं लक्षात घेऊन त्यांनी गयेला जाऊन भावाचे श्राद्ध केले आणि पिंडदान सुद्धा केले. त्यानंतर काही दिवसांनी फिरत फिरत गोकर्ण आपल्या गावी परत आला. तेव्हा तिथल्या लोकांना मात्र खूप आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले. मात्र रात्र होताच गोकर्ण आपल्या घरी झोपायसाठी निघाला होता. गावातले लोक म्हणाले, अरे बाबा रे, तू तिकडे मात्र जाऊ नकोस. एकतर तिथे कित्येक दिवसात कोणी राहत नाहीये, तिथं प्रचंड केरकचरा आहे, घाण पडली असेल. तेव्हा तू आजचा दिवस इथेच मुक्काम कर. उद्या आपण सगळं स्वच्छ करू आणि उद्यापासून तू तिकडे जा. परंतु हा गोकर्ण आहे असा होता की तो म्हणाला की जेवायला आणि झोपायला आपल्या आपण घरीच असावं. मी आज बाहेरच्या अंगणात झोपीन. म्हणून गोकर्ण आपल्या घराकडे निघाला. अंगणातच त्यांनी जरा झाडून स्वच्छ केले आणि आपले हंतरून पांघरून घेऊन तो झोपला. पिण्यासाठी पाणी सुद्धा उशाशी ठेवले आणि नामस्मरण करत तो झोपी गेला. आता ह्या धुंदुकारीने पाहिले की आपला भाऊ आला आहे आणि मग त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले. काय केले त्यांनी बरे? तर काय व्हायचं, तो एकदम मोठा जाळ व्हायचा. मध्येच एखादा हत्ती दिसायचा, कधी बोकड दिसायचा, कधी कधी खूप कोणीतरी जोर जोरात हसतंय असा आवाज यायचा, तर दुसऱ्या क्षणी कोणीतरी मोठा गळा काढून अगदी दुःखाने रडतंय असे आवाज यायचे. गोकर्णाने जागे होऊन सर्व पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं की इथे कोणीतरी पिशाच्य आहे. अर्थात ह्या कोणत्याच प्रकाराला गोकर्ण मात्र अजिबात घाबरला नाही. त्याने विचारले की अरे, कोण आहेस तू? काय चाललंय हे तुझं? तू प्रेत आहेस की पिशाच्य का राक्षस? आणि मुख्य म्हणजे तुला ही दशा का आली? तू खरं खरं सांग की तू कोण आहेस? मात्र पुरुष रूप घेतलेले ते पिशाच्य म्हणजे धुंदुकारी काही बोलेना, कारण त्याला बोलताच येत नव्हतं, ते पिशाच्य होतं. मग त्याने हाताने खुणा करून सांगितलं आणि खूप मोठ्याने तो रडू लागला. गोकर्णाने काय केले, हातात पाणी घेतले आणि त्याच्या दिशेने फिरकावले. त्याबरोबर त्या पिशाच्याला बोलण्याची शक्ती आली आणि तो म्हणाला, अरे मी दुसरा कोणी नाहीये रे, अरे मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे आणि बघ ना, आता मी माझ्या कर्माची फळं भोगतोय. माझी अनंत पापे झाली आहेत. मी चोऱ्या केल्या, दरोडे घातले, लोकांचे प्राण घेतले, मद्यपान केले, किती आणि काय सांगू. ज्या गोष्टी कधीही आयुष्यात करू नये त्या मी केल्या आणि माझ्या घरातच म्हणजे आपल्या ह्या घरातच वेश्यांना सुद्धा आणलं, आईबापांना त्रास दिला आणि शेवटी त्या वेश्यांनीच मला ठार केले, मला गळफास लावला, माझ्या तोंडात निखारे घातले आणि माझे फार फार हाल केले. तुला काय सांगू रे, मला आता तर सहनच होत नाही आणि ह्या अशा अनंत यातना भोगत मी या पिशाच्य योनीत येऊन पडलो आहे. मला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, काहीच नाही. तर धुंदुकारी रडायला लागला. तेव्हा गोकर्ण म्हणाला, अरे पण मी तर गयेला तुझे श्राद्ध सुद्धा केले होते आणि आपल्या शास्त्रात असं सांगितलं आहे की गयेला श्राद्ध केल्यानंतर मुक्ती मिळतेच, आणि तू मात्र अजून कसा मुक्त झाला नाहीस, असं काय आहे?
तेव्हा तो धुंदुकारी म्हणाला, अरे बाबा, तू सांगतोयस हे खरं आहे. गयेला 100 श्राद्ध केल्याने सुद्धा मला मुक्ती मिळणार नाही, मी तुला सांगून ठेवतो. कारण माझी पापच इतकी महाभयंकर आहे. काय सांगू तुला, अगदी गंगा, यमुना, सर्व नद्या आणि सर्व तीर्थे जरी तिथं जरी गेलो तरी ती मला भितात आणि ते म्हणतात की तू आमच्यात येऊ नकोस आणि तुझी ती पापं आम्ही काही धुवून नेणार नाही. इतकी माझी वाईट स्थिती आहे. तेव्हा तू काहीतरी दुसरा उपाय कर की जेणे मला मुक्ती मिळेल. आणि खरंच तुझ्या मी पाया पडतो, तुला खूप विनंती करतो. तू माझा भाऊ आहेस रे आणि तूच माझा उद्धार करू शकशील असा मला विश्वास वाटतो. ह्या सर्व यातनातून तूच मला सोडव. आता पिशाच्याचे हे भाषण ऐकून तो गोकर्ण फारच आश्चर्यचकित झाला आणि तो मनात विचार करायला लागला की 100 श्राद्धाने सुद्धा जर ह्याला मुक्ती मिळणार नाही तर मग ह्याला मुक्ती देऊ कशी मी. पण तो म्हणाला, तरी ठीक आहे, तुझ्यासाठी मी काहीतरी करतो, अजून शास्त्रार्थ पाहतो, कुणाला तरी भेटतो, तू काळजी करू नकोस. हे सर्व ऐकल्यावर ते पिशाच्य अदृश्य झाले. आता गोकर्णाला झोप येणे शक्यच नव्हतं. शेवटी त्याला उपाय सुचला. गावातील लोक भेटायला आले. त्यांनी सर्वांना रात्रीची हकीकत सांगितली. विद्वान शास्त्री पंडितही त्यामध्ये होते, पण कोणीच काही त्याला उपाय सांगेना. तेव्हा गोकर्ण आसनावरून उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की मी आता सूर्याची आराधना करतो. त्याने सूर्याची आराधना केली. त्याच्या गतीचे स्तंभन केले, म्हणजे स्तंभन झाले. एक क्षणभर तो सूर्यनारायण आकाशात जिथे होता तिथेच थांबला आणि अत्यंत सौम्य रूप घेऊन गोकर्णापुढे प्रगट झाला. गोकर्णाने त्याला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना केली आणि विचारले, हे सूर्यनारायणा, आपण तर जगत साक्षी आहात, आपण सर्वज्ञ सर्वांतर्यामी आहात. माझ्या बंधूची प्रेत योनीतून मुक्ती व्हावी यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा.